श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 14 एप्रिल. आजचे बोधवचन: संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संत सेवाच होय. श्रीराम. गंपू नाना चिंतोपंतांना म्हणतात, नमस्कार चिंतोपंत. अहो, आज गुरुपौर्णिमा. भगवान श्री व्यासमुनींची स्मृती जागवणारी आपली ज्ञानपूजक संस्कृती आहे. हल्ली रोज कोणता ना कोणता तरी दिनविशेष शासकीय पातळीवर यांत्रिक पद्धतीने पाळला जातो, पण त्यात या ज्ञानोपासकाचा समावेश नाही. पंत कृष्णम द्वैपायनम वंदे अशी व्यासांची महती आहे. अगदी खरं आहे गंपू नाना. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्ला रविंदाय तपत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयो प्रदीपः. असं व्यासांचं सार्थ वर्णन आहे. केवढं प्रचंड असं विदग्ध वाङ्मय त्यांनी लिहिलं. महाभारत, 18 पुराणे, ब्रह्मसूत्र, वेदांचं संशोधन करून वेद व्यस्त केले त्यांनी. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. खरं की नाही गंपू नाना? त्यावर गंपू नाना म्हणतात, पण काय उपयोग चिंतोपंत? त्यांच्या तत्वज्ञानाचा वापर आपण करतो का? त्यांच्या प्रतिमेला वर्षातून एकदा हार घालतो, पण त्यांच्या विचारांचं पालन करतो का? त्यांचं म्हणणं, मानवाने सुखाने संसार करावा, अर्थ व काम हे पुरुषार्थ साधावेत, पण नीतिधर्माचा मार्ग न सोडता मोक्षही साधावा. शेवटी कंटाळून म्हणाले, ऊर्ध्वबाहुः प्रवक्ष्यामि न कश्चित् शृणोति मे. हात वर करून सांगतो, पण कोणी ऐकतच नाही. पंत संतांचे किंवा सद्गुरूंची सेवा म्हणजे त्यांचे आज्ञापालन. ज्ञानदात्याशी कृतज्ञ राहायला हवे. नाना, संगीत, नृत्य इत्यादी कला पारंगत शिष्य समारंभपूर्वक अशी कृतज्ञता व्यक्त करतात. शिवाय शिक्षण क्षेत्रात शिक्षक दिन साजरा होतोच की. पण पंत अशा 14 विद्या आणि 64 कला शिकवणारे हजारो गुरु आहेत, पण समर्थ रामदास अशा ज्ञानाला ज्ञान मानित नाहीत. ते या ज्ञानाला कौशल्य मानतात. हे कौशल्य शिकवणारे गुरु आहेत, पण सद्गुरू नव्हेत. नाना, ही काय नवी भानगड? गुरु म्हणजे सद्गुरू नव्हेत म्हणजे काय? यात फरक काय? अहो पंत, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असं सर्व संतांचं म्हणणं आहे. आत्मज्ञान देतो तो सद्गुरू. आत्मज्ञानाबद्दल संत रामदास म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे. शुद्ध स्वरूप जाणीजे, या नाव स्वरूप ज्ञान. अशा साध्या खणखणीत भाषेत समर्थ आत्मज्ञानाची व्याख्या करतात. मग नाना, 14 विद्या आणि 64 कलांच्या ज्ञानाकडे पाठ फिरवून आत्मज्ञान मिळवायचं की काय? तसं मुळीच नाही पंत. समतोलपणे प्रपंच आणि परमार्थ साधणे म्हणजे यशस्वी जीवन. श्री व्यासांच्या पासून सर्व संतांची हीच शिकवण आहे.
अध्यात्माच्या पार्श्वसंगीतावर प्रपंच करावा, त्यामुळे सुख लाभेल. ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग असे आत्मसाक्षात्काराचे सर्व मार्ग श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. पण माम अनुस्मर युद्धश्च हेच सांगितलं. कर्म टाकू नकोस, माझं स्मरण ठेव आणि कर्म कर. कर्मयोग हेच गीता रहस्य आहे. हे लोकमान्य मत आहे. ईश्वर स्मरण करून शेतकरी काम करील तर तो अन्न ब्रह्म पिकवेल. व्यापारी काळा बाजार न करता तराजू समतोल ठेवील. शिक्षक प्रामाणिकपणे ज्ञानदान करतील. शासन यंत्रणा लोकाभिमुख होईल. सर्व क्षेत्रात नीतिधर्माचं राज्य नांदेल. राज्यसिंहासनावर रावणाची नव्हे रामाची स्थापना होईल. ही संत सेवाच आहे. नाना, थोडक्यात मला हे सांगा की संतांची आज्ञा काय आहे? पंत, ते संत तुकाराम महाराजांनी सांगितलंच आहे. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा, सत्य तोची धर्म, असत्य तेची कर्म. नामस्मरण ती गती, विस्मरण ती अधोगती. संत संग हा स्वर्गवास, त्याविषयी विन्मुख तो नरकवास. संतांची ही आज्ञा आहे की देहभाव कमी करा, वृत्ती विशाल करा, देहात अडकलेले मन विश्वमनाशी जोडा, त्याने जीवाचे नाते शिवाशी जडेल. या आज्ञेचे पालन म्हणजे संतसेवा. हीच व्यासपूजा. या पूजेमुळे सुख, समाधान, आनंद आणि शांतीचा अक्षय लाभ होईल. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.